ते आमच्या सिनेक्षेत्रामध्ये प्रत्येकजण येतो तो शाहरुख खानच व्हायला आलेला असतो आणि मग तो 5-7 वर्षांनी चहावाला होतो, स्पॉटबॉय होतो, लाईटमन होतो. तर म्हटलं ही वास्तव आहे आणि माझ्या नावाचा फार काही तुला उपयोग होणार नाही, उलट झाला तो तोटा होईल. शरदचा मुलगा आहे, शरदने पाठवलं, पण मी त्याला आधीच हो म्हटलं होतं, बिंदास स्क्रिप्ट न काय ऐकता. पण तो मला बोलला होता की नको, परत एकदा ऐकून घे, तुला कसं वाटतं सांग, मग ठरवलं. पण त्यांनी गोष्ट सांगितलेलं मी लगेच प्रेमात पडलो. आत्ता जसे सिनेमे होत आहेत तशी काही सिनेमांची रीघ लागलेली नव्हती तेव्हा, अगदी मोजके सिनेमे व्हायचे. त्यामुळे आम्हाला मिळाला तर एखादा सिनेमा, त्यामुळे त्याच्यावरती काय उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण ते बघू शकत नव्हतो. मगाशी म्हणाल माहीत नव्हतं म्हणजे सुनील बर्वे कोण? नाही सुनील बर्वे म्हणजे मी त्यांच्या नाही सुनील मी नटसम्राट बघितलंय, खूप खूप पिक्चर बघितल्या, तर मला माहिती होतं की सुनील बर्वे काका कोण आहेत, पण मला हे माहिती नव्हतं की मी त्यांच्या यंगर व्हर्जन प्ले करतोय. आम्ही मोठ्या नटांची सहजपणे बोलायचो सुद्धा नाही. सो ही परिस्थिती बदललेली आहे आणि ते इतकं चांगलं आहे. दिस इज सच अ पॉझिटिव्ह साईन. तो म्हणाला की 4 वर्षानंतर भेटलेत. त्याच्यावर सुनील म्हणाला हो मग परत करूया, कारण आम्ही जरा 4.5 वर्षानंतरची ॲक्टिंग केली. डमी उभे केले असतं तरी कळलं नसतं ना, कानटोप्या वगैरे असतं तर. नाही तुमचे चेहरे दिसायला पाहिजेत, कानटोप्या काढा. अरे म्हणजे काय का आता दिग्दर्शक बोलल्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही कानटोप्या काढल्या, बाईक चालवायला घेतली, हसलो तर ते तसंच हसू, बंदच होईन. कारण एवढा थंड वारा चेहऱ्यावरती लागत होता. आम्ही आपल्या उड्या बिड्या मारतो, मजा करतो. बरं, सांस्कृतिक कला ज्या आहेत ना, ह्याच्यावर शासनाने पैसा कमवणं हे मुळातच अपेक्षित नाही. राजकीय काही मीटिंग्स असल्या की शो कॅन्सल होतात आणि अचानक 2 दिवस आधी मंत्र्यांनी वेळ दिली की अचानक काढून घेतलं जातं बालगंधर्व, अचानक गडकरी काढून घेतलं. माझ्या पण वडील पूर्णपणे पाठीशी उभे राहिले मला अभिनेता व्हायचं आहे म्हटल्यावर. पण ते एक म्हणाले की एवढी परिस्थिती नाही आपली, तुला 2 वेळचं जेवणाची सोय करून मग तुला तुझ्या क्षेत्रात काम करावं लागेल. आपल्यामुळे जास्त रिटेक्स नाही व्हायला पाहिजे, कारण ते 400 फीट संपलं की 12,000 रुपये 13,000 रुपये स्ट्रेट तुमचे जायचे. तर ती एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होती की आपल्याला मॅक्सिमम 1 नाही तर 2 टेकमध्येच करायचं. आम्ही तिघही ना तसे सेटवर त्रास देणाऱ्यांपैकी नाही आहोत. आम्ही जे डिरेक्टरला हवं असतं ते आम्ही 10 वेळा करायला तयार असतो. हां बाहेर मग त्या वेगळ्या गोष्टी. आमचं डोकं शांत ठेवलं तर खूप अफलातून होणार सगळं. ते जर फिरवण्याचं काम कोणी केलं तर मग सगळं विस्कळीत होणार. शरद पण आला कसा माझा डुकडुक भरत पुढे गेलं, बघितलं परत मागे आडवा. पुस्तक आणि गणपती बाप्पातून सर्वांचं स्वागत करतील. सुरुवात आपण दिग्दर्शकापासून करूया. अभिनंदन आणि शुभेच्छा. बरंच झालं. थँक्यू. शरद कौशिक. सुनील बर्वे. सक्षम. नुकताच वाढदिवस झालाय आदित्य. बंजारा हे नेमकं काय प्रकरण आहे? नेमकं कुठून सुरू झालं, काय अशी लिंक मिळाली, काय ट्रिगर पडत होतं याला सुरुवात केली? मला ना रोड ट्रिप करायची होती. म्हणजे त्याच्याही आधी मला जेव्हा मी ठरवलं की मला रोड ट्रिप करायची होती आणि मी जेव्हा ठरवलं की मला मराठी फिल्म करायची, तेव्हा मला असं झालं की कुठला जॉनर आहे जो एक्सप्लोर झालेला नाही आहे मराठीमध्ये, आणि आउट अँड आउट कमर्शियल फिल्म कुठली झालेली नाही आहे. सो मला असं वाटलं की रोड ट्रिप झालेली नाही आहे, अशी आउट अँड आउट कधीच झाली नाही आपल्याकडे. आणि मी स्वतः खूप रोड ट्रिप्स केलेले आहेत, मी ट्रॅव्हल करतो, मी ट्रेकिंग केलेलं आहे.
त्यामुळे तो विषय माझ्या जवळचा आहे आधीपासूनच. सो आय वॉज लाईक लेट मी ट्राय दिस आउट. आणि मग मी फिल्म लिहायला घेतली. सो टायटल आधी लिहिलेलं नव्हतं, काहीच सुचलं नव्हतं. जेव्हा मी फिल्म लिहायला घेतली तेव्हा जसं स्टोरी सुचत गेली, 3 मित्रांची गोष्ट, सिक्कीम, एक 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 यु नो काय काय गोष्टी मला सुचत गेल्या. आणि जेव्हा फायनली माझी फिल्म संपली, बंजारा हे टायटल सगळ्यात शेवटी सुचलेलं आहे मला. म्हणजे मी बाबांना तुम्ही विचाराल, मी 1 महिना अख्खी फिल्म झाली माझी, म्हणजे मी अख्खी फिल्म 15 दिवसात लिहिली आहे फक्त. त्याच्यानंतर 1 महिना मी फक्त टायटलचा विचार करतो आहे. मला एक टायटल येते ते मला आवडत नाही आहे, दुसरं येते ते आवडत नाही आहे, ते ना बसत नव्हतं. ते बसायला लागतं, एक क्लिक व्हावं लागतं. आणि काय काय मी आय थिंक काहीतरी वाचत होतो आणि माझ्यासमोर ना तो नोमॅड शब्द आला इंग्लिशमधला. आणि मला असं झालं की आपल्या फिल्ममध्ये जे आम्ही 3 कॅरेक्टर्स आहोत, ते 3 कॅरेक्टर्स तसेच फिरत आहेत बंजारासारखेच. म्हणजे त्यांच्याकडे एक गोल आहे फिल्ममध्ये की ती रोड ट्रिप का होती आहे, ते तुम्हाला ट्रेलरमध्ये पण कळलं असेल. पण तिथे जाण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो इतका अनपेक्षित आहे की त्यांना माहितीच नाही आहे. आणि इतक्या गोष्टी घडत आहेत सिनेमामध्ये, पण ते तरी आपलं जात राहतात. आणि फायनली मग ते त्यांचं जे काय गोल आहे ते त्यांना मिळतं नाही मिळतं ते तुम्हाला फिल्ममध्ये बघा. सो म्हणून बंजारा हे टायटल मला आय थिंक मला ॲप्ट वाटलं जास्त. लहानपणापासून घरामध्ये कलेचं वातावरण आहे, वाचनाचं वातावरण आहे, सिनेमाचं वातावरण आहे, असं संपूर्ण असतं. तर नेमकं तू कधी ठरवलं की आता मला सिनेमा लिहायचा आहे, सिनेमा करायचा आहे? काय वातावरण आजूबाजूला होतं आणि ते कसं जुळून आलं गोष्टी? सो मी 2nd इयरला होतो तेव्हा मला थोडं रायटिंगचं एक किडा म्हणतो ना आपण, तो सुरू झाला. म्हणजे मला त्याच्या आधी जर कोणी सांगितलं असेल की तू फिल्म लिहिणार आहेस, तर मी हसलो असतो त्या माणसावरती. कारण मला कधीच वाटलं नव्हतं की मी फिल्म वगैरे लिहीन. मला ॲक्टिंग आधीपासून करायची होती, अगदी लहानपणापासून. मी सिनेमे बघत गेलो, मी असिस्टंट पण राहिलो एक बरीच वर्ष. सो त्याच्यामुळे ना ती एक इंटरेस्ट डेव्हलप होतो सिनेमा मेकिंगमध्ये, अख्ख्या त्या प्रोसेसमध्ये. म्हणजे सिनेमॅटोग्राफी काय असते, डिरेक्शन काय असतं, हँडल कसं, सेटवरती काम कसं होतं, ही अख्खी प्रोसेस काय, राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन. तर मला ना खूप आवडत गेली ही प्रोसेस अख्खी. म्हणजे मी 3 सिनेमे केलेत फक्त पोस्ट प्रोडक्शनमध्ये. म्हणजे मी डबिंग अख्खं घेतलेलं आहे, मी कास्टिंग केलेलं आहे. म्हणजे आमचाच जो कास्टिंग डायरेक्टर आहे शंतनू भाके, आम्ही काम केलेलं आहे एकत्र. आम्ही एक वेबसिरीज केलेली, त्याच्यामध्ये मी 300 मुलींची ऑडिशन घेतली आहे. सो मला ती ना अख्खी प्रोसेस खूप आवडायला लागली. आणि मग त्याच्यानंतर एक झालं की माझ्याकडे आयडियाज यायचे एक हां बाबा हे असं एक छान वाटतंय, हे छान वाटतंय. मी एक पेजवर माझ्याकडे एक बुक आहे, मी जस्ट ती आयडिया लिहून काढायचो, पण मी कधी त्याच्यावर बसायचो नाही त्याला डेव्हलप करायला. कारण डोक्यात कधी नव्हतंच ना की मी लिहीन वगैरे असं काही. कोविडच्या जस्ट आय थिंक 2018ला मी विचार केला की चल लेट्स ट्राय इट आउट, काय होईल फार फार तर मी वाईट लिहीन ना. तर मी फिल्म लिहिली पहिली, ती हिंदी होती. आणि ती अख्खी फिल्म लिहिल्यानंतर जेव्हा मी बाबांना ऐकवली ती, तेव्हा त्यांना प्रचंड आवडली. तर एक कॉन्फिडन्स येतो की जर कोणाला आवडते तर हां बाबा मी हे करू शकतो. आणि मग नंतर मग मी बंजारा लिहिला. शरद दादा, एखाद्या अभिनेत्याच्या मुलाने अभिनेता होणं किंवा मला हिरो व्हायचं असं न सांगता तो सांगतो की मी लेखक होतोय, मी दिग्दर्शक होतोय, म्हणजे तुम्हाला सिनेमात ऐकवणं, तुमची ती पहिली प्रतिक्रिया काय होती? नाही, मला आवडलं. मुळात त्याचा ओढा ह्या क्षेत्रामध्ये आहे मला माहीत होतं लहानपणापासून. आणि तो 5वी-6वीत असल्यापासून शाळेला सुट्टी लागली की माझ्या नाटकांच्या दौऱ्यावर तो यायचा. आणि खूप लहान होता, पहिल्यांदा काहीतरी 5वीत का 6वीत दौऱ्यावर आला. तर आपलं नाटकाचे दौरे असतात ना, ते कोकणामध्ये वगैरे ना सगळीकडे रात्री 9:30चा प्रयोग 10ला सुरू होतो आणि तो 1:30ला संपतो आणि मग 2ला आम्ही जेवायला जातो. तर मी त्याला नेहमी काय सांगायचो की 9:30चा प्रयोग आहे तर तुला मी 8:30-9:45ला हॉटेलमध्ये घेऊन जातो, तू छान जेव आणि नाटकाच्या बसमध्ये तू झोपून टाक. तो कधीच ऐकलं नाही त्याने. तो कायम आमच्याबरोबर रात्री 2लाच जेवायचा. तो रोज पिठात बसायचा, तो म्युझिक ऑपरेटरच्या बाजूला बसायचा, तो लाईट ऑपरेटरच्या बाजूला बसायचा. मग तो लाईट ऑपरेटर रोज छान पोरगं बसला आहे म्हणून एखादी लाईट फिरवायला त्याला द्यायचा, मग ते तसं फिरवायचा. असं सगळ्या गमती जमती तो शिकत होता. तेव्हापासून मला हे लक्षात आलं होतं की हे पोरगं इकडंच येणार बहुतेक. आणि जेव्हा तो कॉलेजमध्ये अटेंडन्स कमी आहे म्हणून आम्हाला आईवडिलांना खूप सन्मानाने बोलवलं मिठीबाईमध्ये, तेव्हा आमच्या लक्षात आलं का बाबा तू रोज तर कॉलेजला जातोस, मग जातोस कुठे बाबा तू.
तो जात कुठे नव्हता, तो तिथे टाईमपास करत होता. त्यांची एक गँग होती आणि माझ्या लक्षात आलं हे काही खरं नाही. आणि शेवटी माझा भूतकाळ मला आठवला की आमचंही असंच झालं की 10वी नंतर काही फार माझं रमायचंच नाही. मी ते शिक्षक काय शिकवतात त्याच्यात, तर म्हटलं ह्याला काय मी ओरडणार नाही का, कारण आपण तेच केलं आहे की. आणि मग त्यामुळं मी त्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं. त्याला विचारलं नेमकं काय करायचं. तर एक फार क्लिअर गोष्ट होती की तो नाटकांच्या दौऱ्यावर येत होता, पण त्याचा ओढा फारसा नाटकाकडे नाही आहे. त्याला सिनेमा करायचा आहे, त्याला सिनेमा मेकर व्हायचं आहे, त्याला लेखक, दिग्दर्शन आणि अभिनय हे तिन्ही गोष्टी करायच्या. म्हणकर मी आहे पाठीशी उभा. आता पाठीशी उभं राहणं म्हणजे काय असतं की एक तरुण वयामध्ये जसं आम्हाला काय सांगण्यात आलं की तू नाटकात काम करतो. माझ्या पण वडील पूर्णपणे पाठीशी उभे राहिले माझ्या, मला अभिनेता व्हायचं आहे म्हटल्यावर. पण ते एक म्हणाले की एवढी परिस्थिती नाही आपली, तुला 2 वेळचं जेवणाची सोय करून मग तुला तुझ्या क्षेत्रात काम करावं लागेल. तेवढं सोपं केलं आहे माझ्या मुलाला. म्हटलं 2 वेळच्या जेवणाची काही गरज नाही, मी आहे तोपर्यंत तुला हक्काचं छत आहे आणि 2 वेळचं जेवण आहे, तोपर्यंत काळजी करू नकोस. पण तुला काहीतरी करावं लागेल. खूप भयानक हा मार्ग फार सोपा नाही आहे. इथे हजारो माणसं येतात रोज. त्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला असं म्हणतात की 5 ते 6 हजार लोक रोज सकाळी ट्रेनमधनं उतरतात संपूर्ण देशातून. ते आमच्या सिनेक्षेत्रामध्ये प्रत्येकजण येतो तो शाहरुख खानच व्हायला आलेला असतो. आणि मग तो 5-7 वर्षांनी चहावाला होतो, स्पॉटबॉय होतो, लाईटमन होतो. तर म्हटलं ही वास्तव आहे आणि माझ्या नावाचा फार काय तुला उपयोग होणार नाही. म्हटलं झाला तो तोटा होईल, जो काय माझा स्वभाव आणि एकंदरीत आमच्याबद्दल जे काय बोललं जातं त्याचा तुला तोटा होईल. तर बघ, पण मी उभा आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नकोस. मग त्याने मुक्तपणे लिहायला सुरुवात केली. लिहून झाल्यावर मला वाचून दाखवलं आणि मग शोध 2.5-3 वर्षानंतर रोहिणीताई पटवर्धन सांगलीच्या गणपती देवस्थानचे मालक आणि पूर्वीचे राणी राजा वगैरे होते ते, जेव्हा संस्थानं होती तेव्हा, तर त्या म्हणाल्या छान आहे, मला आवडली गोष्ट, मी उभी राहते. माझी पण एक इच्छा होती कधीतरी. त्या राजांनी 2-3 चित्रपट केले होते, तर मला एखादा चित्रपट करायची इच्छा आहे, तर मी उभी राहते तुझ्या पाठीशी. पण आम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही, सगळं तुम्हीच करायचं. नो प्रॉब्लेम. आणि मग त्या प्रोसेसमधनं सुरुवात केली आणि मग आज सिनेमा आता 4 दिवसांवरती आला आहे. करिअरच्या या टप्प्याला तुझ्या ही जी कलाटणी तू स्वतःहून दिली असं म्हणजे ठरवून केलेलं तू पाहत आहे, हा सिनेमा तर आणखी काय वेगळं तुझ्यासमोर वाढवून ठेवण्याचं तुला वाटतं? हा सिनेमा आता थांबायचं नाही याच्या आधी आलेली फिल्म आहे आणि आम्ही तिकडं सिक्कीमवरून शूट करून आल्यानंतर आता थांबायचं नाही याचं शूट घेतलं चालू करायला. पण मी जसं मागच्या मुलाखतीत म्हटलं की गॅप घेतला होता, त्याचं कारण तेच होतं की काही वेगळे रोल्स करण्यात मला इंटरेस्ट होता आणि तसे रोल्स माझ्याकडे आले. त्यापैकी आता थांबायचं नाही, तू आता रसिक प्रेक्षक पाहत असतीलच, त्यात अंदाज येत असेल. ही फिल्म ह्याची गंमत, मैत्रीची गंमत आहे आणि आम्ही 3 मित्रांची गोष्ट आहे आणि आमचं तरुणपण हे आहे. म्हणजे माझं तरुणपण सक्षम करतो आहे, शरदचं तरुणपण त्याचा मुलगा स्नेहच करतो आहे आणि सुनीलचं आदित्य करतो आहे. त्यामुळे आमचा तो भार जरा कमी आहे, पण आमची गंमत त्या एजमधली आहे. त्या एजमधल्या मैत्रीचं काय आहे, मग तरुणात त्याने काय काय केलं आहे, नंतर परत सेम ठिकाणी जेव्हा आम्ही जातो तेव्हा काय घडतं. तर मला ना खूप आवडलेली गोष्ट, म्हणजे जसं शरदचा मुलगा शरदने पाठवलं, पण मी त्याला आधीच हो म्हटलं होतं, बिंदास स्क्रिप्ट न काय ऐकता. पण तो मला बोलला होता की नको, परत एकदा ऐकून घे, तुला कसं वाटतं सांग, मग ठरव. पण त्यांनी गोष्ट सांगितलेलं मी लगेच प्रेमात पडलो का, म्हणलं चला मस्त आहे, प्रवासाची गोष्ट आहे आणि सिक्कीमपर्यंत जायचं आहे, तिथून सगळं ते करायचं आहे. म्हणजे चला अजून वेगळं लोकेशन पण छान आहे. फक्त त्याला मी एवढंच म्हटलं होतं की तू जे म्हणतोयस, बोलतोयस, गोष्ट सांगतोयस, तशीच्या तशी ती उतरेल ना पिक्चरमध्ये, कधी ते आपले ते लिमिटेशन्स येतात ना की अरे नाही आपण इथेच ॲडजस्टमेंट करतोय शेवटी. तसं काही नाही केलं. तुम्हाला तेव्हा मला म्हणालं की काका मी जे लिहिलं आहे ना तसं शूट करणार आहे आणि ते तसंच त्यांनी केलं आहे शूट.
आणि त्याचा कॉन्फिडन्स मला खूप भावला. कारण आत्ताची मुलं येतात ना ते म्हणजे आधीची लोकं पण कॉन्फिडंट होतीच, नाही असं नाही, पण एक वेगळा रोल घेऊन येतात ना आपल्यासमोर, आणि वेगळा रोल घेऊन येतात तेव्हा आपल्याला अजून कॉन्फिडन्स देतात. ते स्वतः कॉन्फिडंट असतात पण आम्हाला ह्या वयात कॉन्फिडन्स देतात. ते मला असं वाटतं की खूप जमेची बाजू आहे. म्हणून लगेच होकार दिला. त्यात शरद आणि सुनील आम्ही बरेच वर्षांपासूनचे मित्र आहोत, पण आम्ही कुठं हाय हॅलो भेटायचो एकमेकांना कधी कुठल्या फंक्शनला वगैरे, पण एकत्र कामं तशी केली नव्हते. मी आणि सुनीलने नाटक केलं होतं त्याच्याच हार्बेरियममध्ये, आणि आम्ही टी व्ही सिरियल केली होती प्रपंच. शरद आणि मी पण 1-2 पिक्चरमध्ये कामं केली होती. सिरियलला कधी एखाद दुसरा रोल असं मिळाला असेल तर आम्ही केलं असेल, पण एकत्र ती कसं कधी आम्ही एकत्र जमलो नव्हतो. पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आमची मैत्री वाढली आणि काम करायला खरंच मजा आली. आणि छान गोष्ट आहे, छान गोष्ट जेव्हा समोर उतरते तेव्हा आपल्याला नक्कीच आनंद वाटतो त्या गोष्टीचा, आणि मला बरं वाटतं की यातला मी एक भाग आहे. त्या मैत्रीची सिनेमात कशी फुलत जाते मला वाटतं ते तुम्ही बघायला पाहिजे, कारण त्याच्यामागे काहीतरी गूढ आहे ज्याच्या शोधासाठी आम्ही सगळेजण निघालेले आहोत. आणि आमची घट्टच मैत्री, आणि जी घट्ट मैत्री म्हणतात ना ती अशी असते की कधी त्याच्यानंतर 2 वर्ष भेटला नाही, 4 वर्ष भेटला नाहीत, पण जेव्हा कधी भेटाल तेव्हा ती पुन्हा त्याच पानावरून पुन्हा पुढे सुरू होते. त्याच्यामध्ये औपचारिकता येत नाही. तशी ही आमची सिनेमातली मैत्रीसुद्धा तशीच आहे. आम्ही बऱ्याच वर्षांनंतर भेटतो आणि मग एक काहीतरी आम्हाला आठवतं आणि मग आम्ही त्या शोधात परत जातो, साधारण म्हणजे सांगायचं झालं तर. बाकी आमच्या वैयक्तिक मैत्रीबद्दल म्हणशील तर आमची वैयक्तिक मैत्री खरंच आम्ही एकाच सालातलं आमचा जन्म आहे तिघांचाही. आम्ही एवढंच सांगू कारण आमच्याबरोबर तरुण आहेत, त्यांच्याबरोबरच आम्हाला तुम्ही कन्सिडर करावं, म्हणून आम्ही वय सांगणार नाही किंवा साल सांगणार नाही, ते तुम्हाला माहितीच आहे. पण आम्ही आणि आमचं करिअर साधारण तू विचार केलास ना तर आमचं स्ट्रगल पिरियडसुद्धा होता किंवा आमचं या क्षेत्रातलं येणंसुद्धा जे होतं ते साधारण त्याच काळातलं होतं. त्यामुळे आम्ही तेव्हापासून एकमेकांचं काम बघणं, एकमेकांचं काय म्हणतात त्याला की अप्रिशिएट करणं किंवा पार्ट्यांमध्ये एकत्र भेटणं हे मर्यादित तिथपर्यंतच होतं. आता काय झालं की या गेल्या वर्षभरात किंवा त्या 7 दिवसांमध्ये जेव्हा आम्ही सिक्कीमला होतो त्यामध्ये आमची खऱ्या अर्थाने अजून घट्ट मैत्री झाली. याचं कारण शूटिंगच्या व्यतिरिक्त आम्हाला खूप वेळ मिळाला, जो आम्हाला एरवी मिळाला नाही कधीच. आणि त्या वेळामध्ये जी देवाणघेवाण झाली विचारांची असेल, एकमेकांच्या कुटुंबाविषयीची असेल, एकमेकांच्या स्ट्रगल पिरियडमधल्या आम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींविषयी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींनी इतके आम्ही जास्त जवळ आलो. कारण नाहीतर भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे ह्या मैत्रीबद्दल जग जाहीर आहे, आणि ती टचवूड इतकी छान मैत्री आहे त्यांची सुरुवातीपासूनची. तर आता आमच्या दोघांच्या मैत्रीत मला अजून हे 2 मित्र मिळाले, शरदला सुद्धा आम्ही दोघं मिळालो. असं सगळं खूप छान ते एक भट्टी जमली आहे. आणि त्याच्यासाठी कारण ठरलं ते शरदचा मुलगा, त्याने आम्हाला एकत्र आणलं. त्यामुळे आता तो लहान आहे आमच्यापेक्षा खूपच, पण तरीसुद्धा वी विल बी थँकफुल टू हिम ऑलवेज की त्याने आम्हाला जवळ आणल्याबद्दल. खूप फरक आहे. म्हणजे तू जर का विचार केलास तर साधारण मी माझं पहिलं नाटक केलं ते 85 साली. शरदने तेव्हाच तो BSTमध्ये वगैरे लागल्यानंतर त्यांनी त्याचं करिअर सुरू केलं आहे. हा शाहीर साहेबांकडे सुद्धा साधारण 87-88च्या सुमारास आला. तेव्हापासून ती जी मंडळी करत होती तेव्हा, आणि आम्ही असं ठरवलं की हीच कारकीर्द करायची. त्याच्यासाठी कुठलं तरी एक गोष्ट घडत गेली. जसं की मला चांगलं नाटक मिळालं 4 चौघी, त्याच्यात माझं बसतान बसलं चांगलं.
शरद नोकरी करत होता, पण त्याला जेव्हा नथुराम गोडसे मिळालं त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घेतला की नाही आता मी नाटकाकडेच पूर्ण वेळ वळू शकतो. भरतला पहिल्या त्याच्या एकांकिका स्पर्धेनंतर जेव्हा ऑल द बेस्ट मिळालं तेव्हा त्याला मागे वळायला चान्सच दिला नाही. आता तेव्हा काय होतं की एकतर तुम्ही नाटकात काम करू शकत होतात ज्याचे खूप प्रयोग होतील, किंवा तुम्ही 13 भागांची मालिका करू शकत होतात. सिनेमे हे मोठ्या मोठ्या दिग्गजांनी व्यापलेले होते आणि आत्ता जसे सिनेमे होत आहेत तशी काही सिनेमांची रीघ लागलेली नव्हती. तेव्हा अगदी मोजके सिनेमे व्हायचे. त्यामुळे आम्हाला मिळाला तर एखादा सिनेमा, त्यामुळे त्याच्यावरती काय उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण ते बघू शकत नव्हतो. त्यामुळे आम्हाला फक्त करायचं का नाही ह्या क्षेत्रात पूर्ण वेळचं हा विचार करण्यासाठी खूप वेळ गेला. तसा आता या मंडळींना गरज नाही आहे. एकतर आता काय त्यांच्या पाठीशी म्हणजे स्नेहाच्या पाठीशी जसं शरद म्हणाला तसं की तो आहे की तू काळजी करू नकोस, तुला या कलेच्या क्षेत्रात प्रयत्न करून बघायचं आहे ना, तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या पाठीशी अन्न वस्त्र निवारा या 3 गरजांपुरता तर नक्की तुझ्या पाठीशी आहे. तसं तो स्कोप आहे. सिमिलरली ह्या मुलांनी जगातला सिनेमा पाहिलेला आहे. आम्ही पाहत होतो ते फार तर मराठी हिंदी सिनेमे. इंग्लिश सिनेमा कधीतरी इकडे एक्सेलसिअरला वगैरे येऊन बघायचं म्हणजे आम्हाला किती मेहनत पडायची, आणि तोच सिनेमा बघून आम्ही इतके हरकून जायचो, बापरे हे आपल्याला खूपच लांब आहे. पण ही मंडळी आत्ता तसा सिनेमा बघण्याचा एम ठेवू शकतात आयुष्यात. ज्या पद्धतीचं ॲनिमेटेड फिल्म्स बनवायचे तरीसुद्धा ते बघू शकतात, आणि त्यांना अगदी रिअलिस्टिक फिल्म्स बनवायचे तरीसुद्धा त्यांना ते सगळं माध्यम उपलब्ध आहे. ॲव्हेन्यूज जास्त आहेत त्यांच्याकडे. त्यांनी जर का करिअर करायचं ठरवलं तर ते अगदी रील किंवा व्लॉग्स बनवूनसुद्धा त्यांचं करिअर घडवू शकतात, किंवा स्टँडअप कॉमेडियन म्हणून करू शकतात. या सगळ्या गोष्टी आमच्या वेळेला नव्हत्या. सो तफावत निश्चित आहे, विचारांमध्ये फरक आहे. त्यांना आम्ही खूप थोडेसे घाबरून होतो, ते अजिबात घाबरत नाहीत कोणाला. ते निडर आहेत. ते कोणाच्याही समोर त्यांना उभं केलं तर ते खुशाल कोणालाही प्रश्न विचारू शकतात. ती आमच्या वेळेला परिस्थिती नव्हती. आम्हाला ते धीर एकवटायला खूप वर्ष काम करावं लागलं. आम्ही मोठ्या नटांशी सहजपणे बोलायचो सुद्धा नाही. सो ही परिस्थिती बदललेली आहे, आणि ते इतकं चांगलं आहे. दिस इज सच अ पॉझिटिव्ह साईन. मला असं वाटतं की हे खूप चांगलं आहे. या मुलांचं भवितव्य खूप ब्राईट आहे, आणि आपण नुसतेच आता तिकडचे सिनेमे बघून आईला हे लोक काय करत आहेत असं म्हणण्याची गरज नाही. आता ती वेळ आली आहे जेव्हा तिकडचे लोक इकडच्या लोकांचा सिनेमे बघून म्हणतील आईला काय फिल्म बनवली यार. आता याची डेब्युटंट फिल्म आहे, बरोबर आहे. शिवराज वायचळची डेब्युटंट फिल्म आहे. काय फिल्म बनवली आहे त्या पोरांनी. म्हणजे का नाही लोक तिकडची आपल्याकडे बघणार असे आव असून. सिमिलरली यांनी ट्रॅव्हलवरची फिल्म बनवलेली, आय एम शुअर त्यांनी चांगली फिल्म बनवलेली असणार. त्यामुळे हा फरक जो आहे ना तो विलक्षण आहे आणि खूप खूप पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं. नाही, नक्कीच मला असं वाटतं की जेव्हा आपण लहान असतो, म्हणजे मी आता पगच्या वेळी मी 12 वर्षांचा होतो, तर तेव्हा जेव्हा सडनली तुम्ही एका सिच्युएशनमध्ये पडता, म्हणजे तेव्हा पण माझ्या आधी जवळपास 200-250 मुलांच्या गौतमदादांनी ऑडिशन घेतलेल्या, आणि त्याच्यानंतर जेव्हा माझी ऑडिशन झाली ती त्याला आवडल्यानंतर त्यांनी लगेच आईबाबांना, म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं ना की तेव्हा मला असं ते नीट कळत पण नव्हतं की आपण नेमकं कशात आपला हात चालला आहे किंवा आपण काय करतो आहे. मग तेव्हा त्यांनी गौतमदादांनी सरळ आईबाबांना सांगितलं की सक्षम आम्हाला खूप आवडलं आहे आणि आपण हे करतो आहे, आणि आपलं शूटिंग असणार आहे ते ऑक्टोबरमध्ये असणार आहे. तेव्हा 6 महिन्याची परीक्षा असायची. तर पहिल्यांदा माझ्या आयुष्यात माझ्या घरच्यांनी प्रिन्सिपलना रिक्वेस्ट केली आमच्या की असं असं आहे आणि सक्षमसाठी एक अपॉर्च्युनिटी आली आहे आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तर त्याला ही एक्झाम मिस करावी लागणार आहे, तर चालेल का. तेव्हा शाळांनी म्हटलं की जर सक्षमचं ह्याच्यामध्ये करिअर होणार असेल आणि जर आत्ता आम्ही त्याला अडवलं तर आमचा फॉल्ट येतो, सो आम्ही ह्याच्यात कधीच पडणार नाही. सो त्यांनी मला परमिशन दिली आणि मी तिकडे गेलो शूट करायला. आणि तिकडे जेव्हा ह्या सगळ्या सिच्युएशन्स मी बघत होतो ना, म्हणजे
माझं पहिलंच इंट्रोडक्शन होतं ह्या फील्डसाठी, की म्हणजे स्पॉटवाले दादा कसे काम करत असतात, त्यांची तिकडे चहाचा गाडा लागलेला असतो, ते कसे काम करत असतात, ते किती ऑन टोज असतात, म्हणजे कोणी पाणी मागायला आणि ते हजर असायला, त्यांचं कसं काम असायचं. तेव्हा तर ते फिल्मवरती आम्ही करत होतो. सो ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की आपल्यामुळे शॉर्ट्स जास्त व्हायला नाही पाहिजेत, आपल्यामुळे जास्त रिटेक्स नाही व्हायला पाहिजेत. कारण ते 400 फीट संपलं की 12,000 रुपये 13,000 रुपये स्ट्रेट तुमचे जायचे. तर ती एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होती की आपल्याला मॅक्सिमम 1 नाही तर 2 टेकमध्येच करायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये मला गौतम दादालाच पूर्ण क्रेडिट द्यायला आवडेल की त्यांनी मला इतकं छान ट्रेन केलं ना तेव्हा की म्हणजे रात्री अख्खा वेळ बसून स्क्रिप्ट वाचण्यापासून ते सगळ्या गोष्टी, म्हणजे मला सेटवर जायच्या आधी अख्खी स्क्रिप्ट पाठ होती. म्हणजे नाना काकाचे डायलॉग्स पण आणि माझे आणि सगळ्यांचेच डायलॉग्स मला सेटवर जायच्या आधीच सगळं पाठ होतं. त्यामुळे थँकफुली माझ्यामुळे कधीच एक्स्ट्रा शॉट्स नाही, काही नाही. पण ही एक लर्निंग प्रोसेसमधनं गेल्यामुळे जेव्हा महेश काकांनी मला बोलवलं आणि जेव्हा दे धक्कासाठी मला त्यांनी सिलेक्ट केलं, तेव्हा मला ऑलरेडी काही गोष्टी माहिती होत्या. आणि दे धक्का पण फिल्मवर शूट झालेलीच फिल्म, त्यामुळे ते बघ सगळा साऊंडचा सेटअप कसा असतो, मग तो नागरा, मग त्याला स्पूल असतात, मग ते मी एकदा चालवून पण बघितलं खूप वेळा. मग मला पकपकवाच्या वेळी संजय दादांनी क्रेनवर बसवून वरती घेऊन गेला तो आणि मग मला म्हणला की हे बघ आता तू आयपीसमधनं बघ कशी फ्रेम दिसते. सो ह्या लोकांनी मला कधीच असं हां चल आहे कोणीतरी असं कधीच ट्रीट नाही केलं. इनफॅक्ट ह्या सगळ्या लोकांनी मला ते इतक्या छान गोष्टी समजून सांगितल्या की मला कधीच असं वाटलं नाही की अरे यार मी फिल्म स्कूलला अप्लाय करू का. कारण मला ह्या सगळ्यांनी इतकं प्रॅक्टिकलीच त्या गोष्टी शिकवल्या की मला ते म्हणजे ते आपण त्याला म्हणू शकतो की दे रिअली ग्रूम्ड मी आणि ग्रूम मी वेल असं मला वाटतं. मग त्याच्यानंतर मग महेश काकांबरोबर होणारे डिस्कशन्स, मग त्यांनी पाहिलेले सिनेमे, त्यांना आवडलेले सिनेमे, की मग तू हा सिनेमा बघ, ह्या सिनेमातनं तुला काय शिकायला मिळतं आहे ते बघ, ह्या डिरेक्टरला असा शॉट घ्यावासा का वाटला असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या आयुष्यात खूप लहान म्हणजे यंग असल्यापासूनच संस्कार होत होते. तर मला ती गोष्ट खूप छान वाटते या सगळ्या लोकांची. आणि मग जेव्हा ह्या सगळे सिनेमे केल्यानंतर जेव्हा आपले कंटेम्पररी आपल्या समवयीन दिग्दर्शकांबरोबर जेव्हा काम करायची संधी मिळते, म्हणजे जसं झिपऱ्याच्या वेळी केदार वैद्य होता किंवा मी एक घंटा नावाची फिल्म केली त्याच्यात शैलेश काळे दिग्दर्शक होता, तर ह्यांच्याबरोबर काम केल्यामुळे त्यांचे पर्स्पेक्टिव्स काय आहेत, ते सिनेमा कसा बघतात, म्हणजे हे मोठे लोक एक्सपिरियन्स आणि ह्या सगळ्यांमुळे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी सिनेमा ते फारच वेगळा बघत असतात. पण जेव्हा केदार झाला, शैलेश झाला आणि आता स्नेह, हे जे समवयीन दिग्दर्शक आहेत ह्यांच्याबरोबर काम करताना जेव्हा त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांची विजन ही जेव्हा कळते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हां रे, म्हणजे आपण जे काम करत होतो आधी त्यांची तर विजन ग्रेट होतीच, पण ह्यांची विजन ही इतकी नवीन आणि फ्रेश आहे ना, म्हणजे त्यांचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच कम्प्लिटली वेगळा आहे. म्हणजे त्यांचे शॉर्ट्स घेण्याची पद्धत, त्यांचं सगळं, म्हणजे आता शिवराज म्हणजे भरत काकांचा जो पहिला टीजर आहे, सगळे धावत येतात, तो टीजर बघितल्या मी शिवराजला कॉल केला होता. म्हणलं की विजन आहे ना, की तो ट्रॅव्हलचा शॉट आहे की सगळे पळत येतात आणि सगळ्यांचं हळूहळू इंट्रोडक्शन होतं आणि मग सगळे रिव्हील होतात. तर मला वाटतं ही विजनच इतकी कमाल आहे. म्हणजे आता स्नेहनी पण बंजाराचा जर ट्रेलर बघितला असेल तर तिकडे त्यांनी जे शॉर्ट्स लावलेत ना, म्हणजे ट्रेलर कट करणं, ट्रेलर एडिट करणं इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जॉब. कारण की तुम्हाला अख्खी स्टोरी पण रिव्हील करायची नसते, पण त्यातनं पण काहीतरी एक एक्स फॅक्टर त्याच्यामध्ये पाहिजे की ज्यांनी ऑडियन्स अट्रॅक्ट होईल. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा स्नेह ते एडिट करत असतो किंवा स्नेह जेव्हा एडिटरला सांगत असतो की मला असं दिसते, मला हा शॉट पाहिजे, तर मला असं वाटतं की ही विजन आणि ही क्लॅरिटी स्नेहाची मला प्रचंड आवडली. म्हणजे तो डे वनपासनं एकतर ही वॉज कम्प्लिटली क्लिअर, क्रिस्टल क्लिअर की मला कुठला शॉट घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे. म्हणजे त्यांनी एकही अननेसेसरी शॉट घेतला नाही. त्यांनी जो स्क्रीन प्ले लिहिला होता त्याप्रमाणेच सगळं शॉट डिव्हिजन होतं आणि तो पेपरवरतीच इतका क्लिअर होता की जेव्हा मी सेटवर गेलो तेव्हा त्याला सगळं माहिती होतं की मला इथे घ्यायचं आहे, मला इथे शॉट घ्यायचं आहे. अननेसेसरी एक पण शॉट नाही घेतला, विच आय थिंक इज अ ब्रिलियंट थिंग. आणि ह्याच्या सगळ्याचे जेव्हा संस्कार आपल्या मनावर होत असतात ना, तेव्हा आपण डेफिनेटली अजून मॅच्युअर होतच असतो.
बर्थडे झाला ना. शरीरयष्टी म्हणा, चेहरेपट्टी म्हणा, तुझी सेम दिसते. ते कास्टिंग त्याच्यावर येणार होतं, पण तुझ्यापर्यंत हा सिनेमा कसा आला आणि तुला जेव्हा कळलं की मला सुरुवातीचा लहानपण साकारायचं आहे, तुझी नेमकी काय भावना होती, काय प्रतिक्रिया होती? मी 2022ला मुंबईला आलो. त्या अगोदर मी एका ड्रामा स्कूलमध्ये होतो लखनौला, भारतेंदू नाट्य अकॅडमी, त्या ड्रामा स्कूलचं नाव आहे. तर मग मी मुंबईला आलो आणि ऑडिशन्स देणे चालू केले. मुंबईचा नाही. मी नागपूरचा बेसिकली. तर मग त्यानंतर मला एक दिवशी शांतनू भाके जे दादा आहेत त्यांनी मला मेसेज पाठवलेला की एक कास्टिंग आहे, 3 मुलांची स्टोरी आहे आणि त्याबद्दल तू इफ यू आर इंटरेस्टेड सो यू कम इन द ऑफिस. आणि मी आय यूज टू हॅव बियर्ड, कारण की मी शिकवायचो, ॲक्टिंग शिकवायचो मी फॉर जस्ट टू अर्न मनी. तर मी विचार केला की यार मी शेव करू की नाही बा म्हणून, कारण की माझ्या वयाचेच मुलं होते आणि मग दे विल जज मी की यार ये मेरी एज काय मुझे क्या पढाएगा. तर मग मी म्हटलं यार काय करू. मी माझ्या सिनियरला फोन केला, तो पण नागपूरचा. म्हटलं दादा असं असं आहे, मी काय करू. बोले नो, यू कट युअर बियर्ड अँड गो. तर मग मी क्लीन शेव करून पोहोचलो ऑफिसमध्ये आणि मग तिथे माझं ऑडिशन झालं. तर त्या पद्धतीने मग 1-2 राऊंड झाले आणि त्यानंतर मग मला या फिल्ममध्ये ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली. नाही, मला माहिती नव्हतं, मला खूप नंतर कळलं. जेव्हा एकतर ज्या दिवशी मी या फिल्मसाठी फायनल झालो ती रात्र मी झोपलोच नाही, कारण की आणि मी सांगितलं सुद्धा नव्हतं, आईबाबांना पण नाही सांगितलं होतं, कारण की ज्या ऑफिसमध्ये मी काम करत होतो तिथून मला सुट्टी मिळेल की नाही मिळेल बा म्हणून, कारण की 1 महिन्यासाठी मला सुट्टी घेऊन बाहेर जायचं होतं. तर मी खूप घाबरलेलो होतो. आणि हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे इथे मी इतकं फ्लुएंटली मराठीसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण की या अगोदर मी खूप घाबरलेलो, खूप कॉन्शियससुद्धा होतो, कारण की मी भरत काकांना लहानपणापासून बघतो आहे, सगळ्यांना लहानपणापासून बघतो आहे. आणि आज मी इथे पोहोचलो आणि मी स्नेहला, शांतनू दादाला म्हणजे किती वेळ तरी मी थँक्यू बोललो आहे, कारण की मी जेव्हा मी प्रयत्न करणं चालू केलं मला माहिती नव्हतं की मी कुठे जाणार. मी 8वीत होतो तेव्हा मी हे स्वप्न बघितलेलं की मला ॲक्टर बनायचं आहे बा म्हणून, पण मला माहिती नव्हतं. ऑडिशन झाले, दादानी मला हो म्हटलं, स्नेहली मला हो म्हटलं. मग नंतर मला कळलं की यांच्यासोबत मला काम करायचं आहे. आय वॉज लाईक की यार मी पुल ऑफ करेल की नाही करेल, कारण की मी नागपूरचा असल्यामुळे माझी मराठीसुद्धा खूप अशी सशक्त नव्हती की यार आय विल डू इट ऑर नॉट. मी स्नेहला म्हटलं, स्नेह बघ असं असं प्रॉब्लेम आहे. तर तो म्हणाला की आता तू डोंट वरी. त्याने मला 15-20 दिवसा अगोदर स्क्रिप्ट दिली, मी आपले डायलॉग्स पाठांतर केले, सगळं काही केलं. आणि मग त्यानंतर म्हटलं हे बघ यार मी आपल्या एंडनी ट्राय करतो, पण तू प्लीज सांभाळून घेशील. पण थँक्यू स्नेहा आणि सक्षम अगेन अँड अगेन, खूप हेल्प केली यांनी माझी. मला खूप कम्फर्टेबल केलं ऑन सेट. माझी तब्येत पण बरी नव्हती, कारण की खूप हाय अल्टिट्यूडवर मी फर्स्ट टाईम गेलो आहे, आणि म्हणजे खूप हेल्प केली त्यांनी माझी आणि मला खूप कम्फर्टेबल केलं. आणि मला असं वाटतं की आज मी पहिल्यांदा खूप शांतपणे बोललो आहे आणि थँक्यू सो मच. उत्तर दिलं नाही तू मगाशी म्हणाला माहित नव्हतं, म्हणजे सुनील बर्वे कोण? नाही सुनील बर्वे म्हणजे मी त्यांच्या नाही सुनील मी नटसम्राट बघितलंय, खूप खूप पिक्चर बघितल्या, तर मला माहिती होतं की सुनील बर्वे काका कोण आहेत. पण मला हे माहिती नव्हतं की मी त्यांच्या यंगर व्हर्जन प्ले करतोय. फर्स्ट कोणी काही रिव्हील केलं नव्हतं, मला नंतर कळलं. म्हटलं अरे यार शेट, घरी सांगितलं अच्छा ऐसा आहे क्या वैसा आहे क्या. तर म्हणजे खूप आय एम लिव्हिंग माय ड्रीम राईट नाव. आणि सगळे म्हणजे एव्हरीवन फ्रॉम काका टू एव्हरीवन, सगळ्यांनी आपल्या जीवनात इतकं स्ट्रगल केलं आहे. आणि मला पण माझं स्ट्रगल इतकं काही असं फॅसिनेट नाही करायचं आहे, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट मी हे सांगायचा प्रयत्न केला. हो, आपापल्या वयाने कर्माने खूप मोठी माणसं आहेत. तुझ्यावर काय दडपण होतं? काय नेमकं होतं? तुझी काय गाडी
मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला, मी सुनील काकाला तरी भेटलो आहे आधी बऱ्याच वेळेला, पण भरत काकांना मी तसं सोशली भेटलेलो, पण असं पर्सनली वन ऑन वन कधी भेटलो नव्हतो. सो मी नरेट करायला गेलेलो तेव्हा दोघांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं आहे ना पहिल्या 10-15 मिनटातच, की मी अख्खी स्टोरी ऐकवल्यानंतर मग आम्ही गप्पा मारायला लागलो. म्हणजे त्यांनी मला लिटरली असं नाही की एक ज्युनियर आहे किंवा पहिलाच सिनेमा आहे असं ट्रीटच नाही केलं, त्यांनी मला मित्रासारखंच ट्रीट केलं. त्यामुळे ती जी वॉल होती ती आधीच ब्रेक झाली. ती एक नर्वसनेस असते ते आधीच त्याच दिवशी निघून गेलं. त्यामुळे सेटवरती आम्ही खूपच फ्लुएंट होतो. म्हणजे मी काही मला जे वाटत होतं ते सांगत होतो. ते गिव्ह अँड टेक खूप छान पद्धतीने झालं. देर वॉज नो नर्वसनेस. दुसरी बाजू मला तिकडे कोण म्हणेल की आपल्यापेक्षा वयाने लहान फर्स्ट डेब्यू फिल्म आहे, ज्याला अजून खूप कामही करायचं आहे, तो प्रामाणिकपणे काम करतोच आहे, पण त्याच्याकडून ॲक्शन ऐकणं आणि त्याला जे अपेक्षित आहे, त्याला जे हवं आहे ते आपल्याकडून डिलिव्हर होत आहे की नाही यासाठी पण आपली स्वतःसोबतची लढाई सुरू असते. म्हणजे तिघांचं काय नेमकं सेटवर व्हायचं, सेटवर कसं वातावरण असेल त्याला सॅटिस्फाय करण्यासाठी, त्याला जे अपेक्षित आहे मिळण्यासाठी. नाही, तो सीन आम्ही वाचलेला असायचा आणि वाचतो तेव्हाच स्नेहबरोबरच त्याच्यासमोरच वाचायला झालेला असायचा. त्यामुळं वाचल्या त्याला काय हवं आहे आणि आता एवढ्या अनुभवामुळं वाचल्यावर कळतं की आपल्याला या सीनची डिमांड काय आहे आणि काय नेमकं आपल्याला करायचं आहे ते. तर ते त्यामुळं तसा प्रॉब्लेम नाही आला काही. म्हणजे भरतसुद्धा त्याला शॉर्ट संपल्यावर आम्ही आपले तिघंजणं असे काय बरोबर ना का घ्यायचं आहे अजून एक. तर तेव्हा एकदाच फक्त असं झालं की तो म्हणाला की 4 वर्षानंतर भेटलेत. त्याच्यावर सुनील म्हणाला हो मग परत करूया, कारण आम्ही जरा 4.5 वर्षानंतरची ॲक्टिंग केली. इतका कम्फर्टेबल होता, इतकं सहज होतं ते. त्यामुळे तसा काही फार प्रॉब्लेम नाही आला. पण आम्ही तिघंही शॉर्ट संपल्यावर विचारत होतो की तुला हवा असेल तर परत करू, आपल्याला काहीच इश्यू नाही आहे. आम्ही तिघंही ना तसे सेटवर त्रास देणाऱ्यांपैकी नाही आहोत. आम्ही जे डिरेक्टरला हवं असतं ते आम्ही 10 वेळा करायला तयार असतो. हां बाहेर मग ते वेगळ्या गोष्टी. आमचं डोकं शांत ठेवलं तर खूप अफलातून होणार सगळं. ते जर फिरवण्याचं काम कोणी केलं तर मग सगळं विस्कळीत होणार, तो भाग वेगळा. पण अदरवाईज तसा काही इश्यू नाही. म्हणजे तुम्ही पण मला कधी केलीत फिल्म तर घेऊ शकता. असतील हो. नवीन पिढी आहे माझ्याच वयाची काय त्यांच्याकडे बघून तुला दिसतंय? मुळात मी तर पहिल्या गोष्टीच्या प्रेमात पडतो आणि समोरच्या डिरेक्टरच्या, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादी चांगली गोष्ट चांगली लोक घेऊन येत असतील आणि त्यात कळते की चांगलं होऊ शकते, तर मला काय वाटतं गैर वाटत नाही. कारण तेव्हा आमच्या काळात पण मोठमोठे डिरेक्टर आम्हाला चान्स द्यायचे, त्यांनाही वाटत असेल ना अरे नवीन आहे, याला कसा एवढा मोठा रोल देऊ. पण त्याने कुठेतरी विश्वास दाखवला असेलच ना आपल्या काही टॅलेंटवर. तसं मला असं वाटतं की आताची पोरं ज्या पद्धतीने येतात समोर काहीतरी चांगलं घेऊ येतं. मी मागच्या मुलाखतीत तुला म्हटलं होतं याच्याबद्दल पण की नवीन मुलं विषय आणतात आम्हाला बोलवत आहेत. त्यापैकी आता थांबायचं तर आहेच. मग ह्याचं नाव घेतलं होतं मी स्नेहाचं, बंजारा फिल्मचं. तसं दशावतारचं मी नाव घेतो आहे आता. ज्यांच्याकडे मी आता कामं करतो आहे त्याने मला अनुभव मिळतो आहे. अजून बरेच लोक आहेत की येऊन काही गोष्टी सांगतात, डिस्कस करतात. तर आता तू कोणाच्या प्रेमात पडायचं तू ठरवायचं. मला असं वाटतं की मला त्या गोष्टीच्या प्रेमात पडायला पाहिजे, मला त्या दिग्दर्शकाच्या पहिल्या प्रेमात पडलं पाहिजे. एकदा तुम्ही त्या गोष्टीच्या आणि दिग्दर्शकाच्या प्रेमात पडताना तेव्हा सेटवर येऊन एक्स्ट्रा काय टाकायच्या गडबडीत पडत जात नाही आपण. कारण आपण ते एक्सेप्ट केलं ना, मान्य केलं की छानच आहे, छान लिहिलं आहे, छान समोरचा करून घेतो आहे, ते एक्स्ट्रा टाकायची गरज वाटत नाही. तर जसं शरद म्हणाल त्या पद्धतीने आम्ही सीन झालं की ते त्याकडे बघायचो, तुला बरं वाटतंय ना काय त्याचं विजन आहे ते. त्याने जर छान मांडलं तसं मी शिवराजला पण मी आणि सिद्धार्थ डायरेक्ट विचारायचो. कारण आम्ही कुठेही पिक्चरमध्ये विनोद करत नव्हतो, पण सीन झालं की आम्ही त्याला विचारायचो की कसं वाटतं तुला, बरं वाटतं ना. तर तो सांगायचा की हा मस्त आहे मस्त आहे. तर अजून 2 वेळा घेऊ पाहिजे, पण तू सांग, कारण तो सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. तसं इथे पण बघितलं तर आम्ही मला तर आठवत पण नाही की एका शब्दाने पण त्याला आम्ही विचारलं असेल एक्स्ट्रा काहीतरी टाकू का, एक्स्ट्रा काय तर बोलू का, काही नाही. बरोबर आहे तेच तो छान करतो आहे, छान पद्धतीनं ट्रीट करतो आहे. कारण नुसतं बसून डायलॉग नाही आहेत ना, त्या प्रवासातल्या काही गोष्टी आहेत.
आणि आमच्या घरातले सीन्स आहेत ते पण मी छान लिहिले होते, छोटे छोटे होते पण छान लिहिले होते. तिथे गरजही वाटली नाही की काय एक्स्ट्रा करावं, कारण ते कसं होतं आम्ही इन बिटवीन आहोत. ते इन बिटवीन जास्त जर बडबड बसलो तर मेन गोष्टीला त्रास होऊ शकतो. आम्ही इन बिटवीन आहोत, तर इन बिटवीन सारखंच राहायला पाहिजे, शॉर्ट अँड स्वीट. तसं त्यांनी शॉर्ट अँड स्वीटमध्ये आम्हाला ठेवलं आहे आणि छान पद्धतीने ठेवलं आहे. त्याच्याच गमती जास्त आहेत. मला आता हसताना ऐकताना मग हसलो मी. हा बोलला की वर गेलो आणि मला त्रास व्हायला लागला वगैरे. सेम रोल करतायत दोघं. त्याच्या तरुणपणात त्याला त्रास होतोय बिचारा. मला सुद्धा खूप त्रास झाला. मला हाय अल्टिट्यूडच्या पेक्षाही आमचा जो प्रवास झाला तो आम्ही इथून मुंबईच्या 40 डिग्री गरमीतून डायरेक्ट आम्ही पोचलो होतो ते 10,000 फुटावरती आम्हाला जायचं होतं. बागडोगराला गेलो नाही आमचं वरती होतं डायरेक्ट 10,000 फुटाच्या वरती. तर आमचा पहिला हॉल्ट जो असणार होता, आम्ही 11 वाजता फ्लाईटमधून बागडोगराला उतरलो आणि आम्हाला गाडीने 10,000 फुटावरती जायचं होतं, जिथे आम्ही रात्री पोचणार होतो 10 वाजता. तर सुरुवातीला असं मस्त बघत बघत गेलो रे सिक्कीम. आणि तो जो ड्रायव्हर होता तो जातात आता येणारच. हां आम्ही इधर से 2 घंटा. तर 2 घंटा म्हणजे पुढचा चहा पिण्याचा स्टॉप हे आम्हाला नंतर कळलं. घरी पण जाऊन होता. हो आम्ही घरी पण गेलो त्याच्या. अक्षरशः आम्हाला त्याचं घर पण लागलं मध्ये. पण त्याच्या घरात गेलो आम्ही आणि फिरतोय ते एवढं गरगरलो मी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर मला उठवे ना, मला जुलाब होत होते, मला उलट्या होत होते आणि 3-4 दिवस मी जवळजवळ त्यातल्या 6 दिवसांपैकी मी आजारीच होतो. आणि माझी धावपळ वेगळी होती आणि माझ्या मागे बिचारे हे 2 जण धावत होते. याचं कारण एकतर आम्ही त्या 10,000 फुटावरती काही शॉट्स केले, त्याच्यानंतर आम्ही फायनली जे क्लायमॅक्स केला तो ॲक्च्युअल पीकवरती केला 14,000 फुटावरती, 14,800 का काहीतरी. सो त्या पीकवरती वारं सुसाट होतं. आम्ही सगळी जॅकेट्स वगैरे घातलेली आणि कानटोप्या वगैरे घातलेले. आणखीन तरीसुद्धा उन्हाची तिरीप यायची, मध्येच ढग यायचे की लाईटमुळे शॉट होऊ शकायचं नाही वगैरे. हे सगळं होताना शॉट कट झाला ना की मी असं ऊन शोधत कुठेतरी जाऊन उन्हात बसायचो, कारण थंडी भयंकर वाजत होती. आणि ही मंडळी माझ्यासाठी काहीतरी कुठेतरी गाडीतलं स्टूल आणून ठेव, काहीतरी याला चहा प्यायला दे. पण चहा वगैरे मी पिऊ शकत नव्हतो कारण मला खूप ॲसिडिटी झाली होती भीषण. पण ही मंडळी खूप धावली माझ्यासाठी आणि यांना सगळं काय म्हणतात त्याला की नशिबाने कुठल्याही एकाही दिवशी ते कॅन्सल करावं लागलं नाही. आणखीन वी कुड जस्ट रन थ्रू इट. याचाच खरं तर म्हणतात ना की परमेश्वरावरती त्याचे आभार. विपरीत काही घडलं. हॉस्पिटल आहे बाबा, काहीच नाही. असं पण काही नव्हतं. मिलिटरीच्या लोकांनी मला ट्रीट केलंय. शेवटी जो सीन करत होतं क्लायमॅक्स, हॉस्पिटल ती मिलिटरीचीच होती फक्त आणि आम्ही त्यांच्या हद्दीत जाऊन काम करत होतो. पण सुनीलला मानलं पाहिजे की एवढं त्रास, भयानक त्रास, पराकोटीचा त्रास त्याला होत असताना तो त्या शॉट करूया तो सगळं ते झटकायचा आणि तो ज्या पद्धतीने उभा राहायचा. मग नुसतं उभं राहायचं नाही, ती कानटोपी काढायची आणि मग त्या बाईकवर बसायचं आणि मग ती बाईक चालवायची. नुसती चालवली नाही त्यांनी, त्यात कसरती वगैरे केल्या त्यांनी, हात बीत सोडले, उभा काय राहिला म्हणजे कोणी म्हणणार नाही माहिती. म्हणजे मला अजून आठवतं आमचं दोन राहिलेले सीन आणि सुनील सर आपल्या इनोवाच्या पाठी जस्ट ही वॉज रेस्टिंग. तर मी म्हटलं की काका रेडी आहे, आपण करूया का की काय. म्हटलं की हां चलो. आणि आमचे बाईकचे मॉन्टाजेस होते आणि कट्टू मी सुनील काकाला बघतोय बाईकवर उभं राहून बाईक चालवताय अशी फुल धमाल. मी म्हटलं हा तोच माणूस आहे का आत्ता जो ज्याला ॲसिडिटी आहे, एवढा त्रास होतोय आणि आत्ता दुसऱ्या क्षणाला तो हे करतोय. सो सलाम. म्हणजे केवढा बाईकवरती आम्ही आमचे डमी उभे केले असते तरी कळलं नसतं ना, कानटोप्या वगैरे असतं तर. नाही तुमचे चेहरे दिसायला पाहिजेत, कानटोप्या काढा. अरे म्हणजे काय आता दिग्दर्शक बोलल्यावर आम्ही काय बोलणार. आम्ही कानटोप्या काढल्या, बाईक चालवायला घेतली, हसलो तर ते तसंच हसू बंदच होईना कारण एवढा थंड वारा चेहऱ्यावरती लागत होता. आम्ही आपल्या दादा उड्या बिड्या मारतो, मजा करतोय. आमच्या तिघांमध्ये चांगली बाईक फक्त त्याला एकट्यालाच येते. त्यामुळे मला कडेवरती ठेवलं होतं. त्या ज्या व्हॅलीमधून जाताना मी या एजला जिकडे खाली दरी आणि मी बघतोय एकदा आणि एका मार्कवरती जाऊन थांबायचं होतं, तिकडे आम्ही जाऊन थांबलो आणि बघितलं तर शरद पण आला कसा बसा डुकडुक करत. भरत कुठे गेला बघितलं परत मागे आडवा. तो
हा तो पडला म्हणजे तो पोचला, पण त्याच्यानंतर पाय ठेवायच्या वेळेला तो पाय स्किड झाला त्याचा. तो जो टिपिकल होतो ना असे त्या बर्फावरती ह्याचा, तर तो असा अलगद असा खाली गेलेला होता आणि त्याच्या ह्याच्या बाईकवर याची मुलगी मागे. आणि ती उभी उभी राहत होती. त्यामुळे या सगळ्या धावपळी खूप झाल्या आमच्या. सिक्कीमला आम्ही गेलेलो आधी 5 वर्षाआधी आणि माझ्या डोक्यात 2 जागा होत्या, उत्तराखंड आणि सिक्कीम. सो फिल्म जेव्हा कम्प्लीट झाली तेव्हा मला असं झालं की सिक्कीम इज मोर ॲप्ट देन उत्तराखंड. आता गेल्या काही दिवसात तू पुणे आणि नाशिकला पण फिरलायस, तर पुढच्या फिल्मच्या वेळेला म्हणून सिक्कीम, बाकी काही नाही. थोडा वेगळा सिनेमाच्या वेगळ्या तुम्हाला तिघांना एजंट्सना मला प्रश्न नाटकाच्या दृष्टीने आजच्या तारखेला कल्चरल मिनिस्ट्रीकडून सांस्कृतिक धोरण तयार करण्याचं काम सुरू आहे. तुम्ही तिघं नाटकासाठी झुकून घेऊन काम करत गेली इतकी वर्ष. तुमच्या तिघांच्या मला सूचना हव्या की नेमकं त्या सांस्कृतिक धोरणामध्ये काय अपेक्षित आहे, सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा आणि नाटकाच्या दृष्टीने सुद्धा. नाटकाच्या दृष्टीने सगळ्यात पहिल्यांदा जेवढी नाट्यगृह आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या नाट्यगृह ही तिथे होणाऱ्या नाटकांच्या भाड्यांवर अवलंबून असता कामा नयेत. आम्ही जे नाटकाचा प्रयोग करतो आणि प्रयोगासाठी जे भाडं भरतो त्या भाड्यावर ते नाट्यगृह अवलंबून असताच कामा नये. कारण फक्त मुंबई पुण्यामध्ये ते नाट्यगृह 30 20 दिवस प्रयोग होतात. बाहेरगावी एखाद दुसरा प्रयोग होतो, मग एखाद दुसरंच त्यांना भाडं मिळतं आणि त्या भाड्यामध्ये ते काहीही मेंटेन करू शकत नाहीत. आणि बाकी तिथे 15-20 दिवस कोणीच येत नाही. त्यामुळे तिथले स्थानिक जे तिथे जे कर्मचारी म्हणून ठेवले त्यांना ते माहिती आहे कोण नाहीच आहे, तर कशात जाऊ मी जर कोणी येणारच नाही तर मी रोज झाडू कशासाठी मारू, मी टॉयलेट रोज साफ कशासाठी करू. हे एक. म्हणून त्याचा मेंटेनन्सचा सगळा पैसा हा वेगळा असला पाहिजे, शासनाने ठेवला पाहिजे. कुठलंही बरं सांस्कृतिक कला ज्या आहेत ना ह्याच्यावर शासनाने पैसा कमवणं हे मुळातच अपेक्षित नाही आहे. नाट्यगृहामध्ये ज्या कला सादर केल्या जातात, परफॉर्मिंग आर्ट्स सगळ्या प्रकारच्या, त्याच्यावर पैसा कमवणं हे अपेक्षितच नाही आहे. ह्याला अतिशय मिनिममच भाडं असलं पाहिजे. जर मिनिमम भाडं असेल, वर्तमानपत्र तुमचं वर्तमानपत्र आहे, वर्तमानपत्रात जाहिरातीचा खर्च जर कमी झाला तर आम्ही हे 500 रुपयाचं तिकीट 300वर आणि 200वर आणू शकू. जर 200-250वर तिकीट आलं तर नक्कीच आत्ता जेवढे प्रेक्षक आत्तासुद्धा येत आहेत, उदंड प्रेक्षक येत आहेत, त्याच्यात डबल प्रेक्षक यायला लागतील. फार महत्त्वाचं आहे मेंटेनन्स नाट्यगृहांचा. हा शासनाने त्याची वेगळी सोय लावली पाहिजे. ती सगळी आमच्या भाड्यावर असते. मग ते भाडं एकेका ठिकाणी 40-40 हजार रुपये भाडं आहे. बुकिंग होतं ₹1,00,000. बुकिंग ₹1,00,000. बस 65-70 रुपये पर किलोमीटर बसचं भाडं आहे. एवढे टोल भरत आम्ही तिथे पोचेपर्यंत आमचा खर्च 2 लाखावर जातो आणि बुकिंग ₹1,00,000 म्हणजे ₹1,00,000 नुकसान आहे. म्हणून सगळे निर्माते हल्ली बाहेरगावीचे प्रयोग बंद झाले जवळजवळ. आणि नाट्यगृह आता ही जे 1200 आणि थिएटर्सचे आहेत सीट्सचे आहेत ना, ते माझं असं मत आहे की ते आता 700-800वर आलं पाहिजे. आता तो संपला पाहिजे. अशी म्हणजे आता प्रबोधन कार ठाकरे असेल, गडकरी असेल ना, तर इथे 1200चं एकच असण्यापेक्षा 800-800ची 2 असतील ना तर 2 रविवार दुपार मिळतात. म्हणजे एखादं गाजलेलं नाटक आहे भरत जाधवचं, समजा मला सई रे सईला जायचं आहे, मी सई रे सईला गेलो आणि हाऊसफुल झालं, तर मग अरे परत कुठे घरी जाऊया, तर दुसऱ्या जशी 4 स्क्रीन असतात की नाही तशी ती 2 स्टेज, अशा पद्धतीचं हे आता काळानुरूप हे बदललं पाहिजे. आता 99% नाटकाला गॅलरी उघडत नाही. हे बरोबर आहे. 99% नाटकाला गॅलरी उघडत नाही. एखाद्या मोठ्या फिल्मफेअर अवॉर्ड्साला जेवढी थिएटर लागतात ना, अशी वेड्यासारखी ते काशीनाथ घाणेकर आणि ते कुठं काका अशी वेड्यासारखी बांधून ठेवले. आमचा सेट लागल्यानंतर बाजूची जागा झाकायची कशी हा प्रश्न आहे. हे कोणीतरी त्यांना विचारलं गेलं पाहिजे. कोणीतरी आमच्यासारख्या चांगल्या लोकांना बोलवलं पाहिजे तिकडे. नाट्यगृह बांधताना आमची एक समिती असली पाहिजे. नाट्य परिषदेचा त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे सगळ्या नाट्यगृहांच्या व्यवहारावर. सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या नाट्यगृहाचा व्यवस्थापक हा नाट्यप्रेमी मराठी माणूस पाहिजे. इथे फार मोठा गोळ आहे. कुठल्या तरी वेगळ्याच भाषेची माणसं आहेत, मराठी माणसं, त्यांना नाटकाचे काय पडलेले नाही, काय नाही, त्यांना नटानं ओळखत नाहीत. ते
नटांच्या गाड्या अडवतात, एवढे 40 वर्ष काढलेल्या नटांची गाडी अडवतो तो वॉचमन. का त्याला माहितीच नाही हे भरत जाधव आहे, सुनील बोरे आहे, शरद मोक्षे आहे. किधर जाणार आहे, किधर जाणार आहे म्हणजे माझं हक्काचं ठिकाण आहे ते. अशा खूप गोष्टी आहेत, पण हे आम्हाला कोणी विचारत नाही आणि आम्ही सांगून ते कोणी ऐकत नाही. शरद म्हणाला तर अगदी बरोबर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आपल्या ते. जेवढी नाट्यगृह आहेत ती पण व्यवस्थित करायला हवीत, ते नाही आहेत. मला लोकांचं कौतुक वाटतं की ऑडियन्स येतं आहे नाट्यगृहात आणि तसंच खुर्ची कुठे तुटली आहे काय झालं तरी येऊन नाटकं पाहत असतात. ते खरं लोकांचं कौतुक आहे. म्हणून त्यांना लाईटली घेणं चुकीचं आहे. तर नाट्यगृह सुधारली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाट्यगृह हे नाटकांसाठीच असायला हवीत. कधी कधी प्रॉब्लेम होतो, आमचे शो कॅन्सल्स होतात. राजकारण्यांचा कुठला तर कार्यक्रम असतो आणि मग शो अचानक कॅन्सल करतात. नाटकांसाठी बांधले आहेत तुम्ही, मग ते नाटकांसाठीच असायला हवे. कधी काही ठिकाणी आउट ऑफ मुंबई पुण्याच्या बाहेर कुठे काही 2 प्रकारच्या नाट्यगृहाचा वापर होतो. लग्नाला देतात, नाही तर सगळ्या कुठल्या ह्याला देतात ते कार्यक्रमाला वेगळ्या, नाटकाला मिळत नाही. तर नाट्यगृह म्हणतो ना आम्ही, मल्टिपल हॉल नाही म्हणत आहे आम्ही. सँक्शन नाट्यगृहाचं घेतात आणि मल्टिपल हॉल बांधतात आणि तिथे लग्न असतात, हे असतात, ते असतात. खूप भयानक आहे. गॅदरिंग्ज असतात. गॅदरिंग्स असतात. लहान मुलांची आपण नाट्यगृह म्हणतो तर नाट्यगृहच असायला हवं. तिथे नाटकांचेच प्रयोग व्हायला हवेत. त्याच्यासाठी वेगळे आहेत ना सभागृह. आता आम्ही शाळेत असताना आमचं कुठलंही गॅदरिंग नाट्यगृहात झालेलं नाही. शाळेच्या मैदानातच स्टेज बांधून गॅदरिंग व्हायची, हीच पद्धत आहे ना. नाट्यगृहात कशाला पाहिजे गॅदरिंग? कारण बऱ्याचदा मध्यंतरी आमचे शो कॅन्सल झालेत. राजकीय काही मीटिंग्स असल्या की शो कॅन्सल होतात आणि अचानक ते आणि अचानक 2 दिवस आधी मंत्र्यांनी वेळ दिली की अचानक काढून घेतलं जातं बालगंधर्व. अचानक गडकरी काढून घेतलं जातं. नाट्यगृहामध्ये सीट्स असतात, त्यांची संख्या प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. काही ठिकाणी 50 बाजूला ठेवावं लागतात, काही ठिकाणी 25 बाजूला ठेवायला लागतात. का तर ते गव्हर्नमेंट ऑफिसर त्यांचे ठेवावं लागतात. तर ते पण त्याचा विचार व्हायला हवा. मोजून 10 किंवा 5 ठेवले तर बाजूला ठीक आहे. निर्मात्याला परवडत नाही. 25 सीट जर बाहेर ठेवले, 25 गुणिले 500, तर ते विकले जातात बाहेर. प्रत्येक वेळेला 7व्या रांगेत 2 बायका आमच्याशी भांडतात, अहो पुढची रांग तुम्ही रिकामी ठेवली, आम्ही पैसे देऊन मागत होतो तर तुम्ही आम्हाला दिलं नाही. ते आम्ही म्हणतो अहो ते आमच्या हातात नाही, त्या गव्हर्नमेंटसाठी आम्हाला राखीव ठेवायला. अचानक आले तर अचानक कसे येतात नाटकाला? सेन्सरसाठी आपण 2 ठेवून देऊ. ठीक आहे ना. हा म्हणत असे 5 2 सेन्सॉरवाल्यांसाठी 2 अचानक कोण आमदार आले तर येत तर कोणी नाही. बरं बोलवल्यावर सुद्धा आले तर एक 5-10 मिनिटं बघून त्यांना नाटक बघायची पण इच्छा नाही. तर त्यांना त्यांच्या नाटकात इंटरेस्ट आहे खूप, त्यामुळे ते निघून जातात लगेच. मला तर सगळ्यात आधी असं विचारायचं आहे की ते जे गोरेगावला एक नाट्यगृह होणार होतं, इतके वर्ष भिजत पडलेलं घोंगडं आहे, ते का नाही होत आहे? मी गोरेगावचा रहिवासी आहे. मी कित्येक वर्ष ते आता ते टोपीवाला थिएटरच्या तिकडे मागच्या बाजूला जे मार्केट होतं ते मार्केट पाडूनसुद्धा आता तिकडे बिचारे सगळे दुकानांना सुद्धा विस्थापित केलेलं आहे. त्यांना बाजूला कुठेतरी जागा दिलेली आहे, खड्डा खणून ठेवला आहे. होतच नाही थिएटर. का होत नाही आहे कळतच नाही. म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा इतका वेळ जर का लागत असेल, कारण आता बघ बोरिवलीचं थिएटर बंद आहे. आता सगळा बोजा दीनानाथवरती पडतो. वसई विरारकडची माणसं कुठे जाणार आहेत नाटक बघायला? म्हणजे आमचा ऑडियन्स जो आहे तो त्या मनाने हे राहतो ना, वंचित राहतो आहे. दीनानाथला सगळ्या तारखा, सगळ्यांना काही दीनानाथला तारीख मिळू शकत नाही. आता इतकी सगळी नाटकं चाललेली आहेत, इतकं पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे. आत्ता मी तुला 5-6 नाटकांची नावं सांगू शकतो ज्याला उत्तम बुकिंग आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त भरत जाधव आणखीन प्रशांत दामलेची नाटकं जे हाऊसफुल असतात. सो इतका प्रेक्षक येतोय नाट्यगृहामध्ये आणि तुम्ही नाट्यगृहच अवेलेबल नाही आहे. ते राणीच्या बागेत नाट्यगृह बांधले, कसं बांधले? ते नाही, ते अर्थच नव्हे. तो नाट्यगृह म्हणून नव्हताच. तिथे फक्त स्पर्धा होतात, एकांकिका स्पर्धा. कोणी व्यावसायिक नाटक होत नाही त्या राणीच्या बागेत. एवढे कोटी खर्च करून बांधले. आता मी गोरेगावात राहतो की नाही, मला बोलावलं तर मी जाईन ना, त्या कमिटीवरती जाईन, त्यांना भेटीन. जे काही अडचणी असतील त्या थिएटरबद्दलच्या, कसं काय गोष्टी पाहिजेत, नाही तर नुसतं आपलं थिएटर 3ऱ्या मजल्यावरती बांधून ठेवायचं. ते सामान न्यायचं कसं माणसांनी? आमच्या जिन्यांनी न्यायचं का? रात्रीचा प्रयोग संपल्यानंतर आम्हाला कीव येते. आम्ही जेव्हा नाट्यगृह सोडून जातो तेव्हा आम्ही निघून जातो घरी, पण ती बिचारी बॅकस्टेजची मंडळी अशी जिन्यावरून खाली ते सामान नेतात, 4-4 पेट्या नेतात. हे असं बरोबर नाही.
असं नाही होतं का? मग तुम्ही एक प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे ना त्याचं कसं होईल ते. अजून सुद्धा दीनानाथला खालच्या जिन्यावरून ते घेऊन येतात सेट वाहून, 2 मजले चढायला लागतं त्यांना. ते एवढे फ्लॅट घेऊन चढायचं, पेट्या घेऊन चढायचं, हे काही सोपी गोष्ट नाही आहे. आत्ता एवढं मोठं रिनोव्हेशन केलं ना, त्या बॅकस्टेजला सेट नेण्याची व्यवस्था का नाही होऊ शकली? कळतच नाही. म्हणजे हे कोण ठरवतं, आणखीन कोण सांगतं, कोण यांचं लोकांना कोणी विचारत नाहीत. असं नाही होतं का मग? चालवून ते बांधून मोकळे जातात आणि जबरदस्त कुठे नको तिकडे ना एवढे मोठे मोठे असे पॅसेज रिकामे असतात. त्याचं करायचं काय? ते काय कशासाठी आहेत ते? आणि नुसत्या एका निर्मात्याला बोलवलं म्हणजे तो काही बरोबर सांगेल असं नाही ना. मला असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटच्या एकेका माणसाला त्यांनी त्या कमिटीवरती ठेवलं पाहिजे. एखादा निर्माता पाहिजे, एखादा दिग्दर्शक पाहिजे, एखादा नेपथ्यकार पाहिजे ज्याचं नाव आहे, एखादं बॅकस्टेजचं हँडल करणारे जे आमचे मुकादम असतात ती मंडळी पाहिजे. त्याच्यातलं कोणीतरी पाहिजे की जे सगळ्या दृष्टीने सांगू शकतील ना की नाट्यगृह कसं पाहिजे. कपडे म्हणजे पुरुषांना अब्रू आहे नाटकातल्या, ह्याच्यावरचा विश्वास त्यांना नाही आहे. फक्त स्त्रियांना कपडे बदलायच्या ठिकाणी पडदे असतात, पुरुषांना कपडे बदलायच्या कुठल्याही नाट्यगृहात पडतात नाही. खिडकीतनं सगळे लोक आम्हाला बघतात. वेगळं तिकीट लावायचा विचार करतोय. धावत जर खिडकीत आले तर लगेच आशिष शेलार साहेब जरा मला मध्ये 2 वेळा भेटलेत, ते जरा मला पॉझिटिव्ह वाटल्यात. बऱ्यापैकी आहे. मलाही म्हणाले येऊन भेटा. 2 वेळा आमचं झालं मध्ये आत्ताच. ते खूप पॉझिटिव्ह वाटत आहेत ते, आणि ते बोलले देखील की आता आपण अशा पद्धतीने आपण चेंज करतोय वगैरे. तर मला असं वाटतं की त्यांच्यासोबत जर चांगली टीम राहिली तर होऊ शकेल. ऑफकोर्स आहे, ॲब्सोल्युटली. मस्त. मराठी सिनेमाची इतका रिस्पॉन्स मिळाला, नॉट ओनली मराठी, हिंदी सिनेमा सुद्धा इतका प्रेक्षक ओळख नाही. तू आज सिनेमा बनवलायस, पण ऑडियन्सला काय हवं आहे हे त्याचा तू कधी विचार केलास त्या सिनेमा? डेफिनेटली. सॉरी एक मिनिट. सॉरी. नाही, डेफिनेटली विचार केला आहे. मराठी सिनेमामध्ये मला असं वाटतं की आय थिंक हिंदीचा एक थोडासा डल पिरियड चालू आहे जो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होतो. म्हणजे मल्याळमचा होता, आता ते फुल जोरात आहेत. कन्नडाचा होता, मग KGF आला, कंतरा आला आणि ते नेक्स्ट लेवलला गेले. सो हिंदीचं दॅट इज ओके, ते एक डाऊनफॉल आहे. मराठीचं मला असं वाटतं की आय थिंक वी आर लॅकिंग इन विजन. मी हे सगळ्यांना अप्लाय नाही करत आहे, काही लोकांना. त्यामुळे मला असं वाटतं की विजन जर असेल ना, काहीतरी वेगळं करा. त्याच्यासाठी तुम्हाला अगेन 100 करोडचा पुष्पा 2 बनवायची गरज नाही आहे, किंवा तुम्हाला अगदी त्या लेवलची RRRच बनवायची गरज नाही आहे. तुम्ही 15 कोटीमध्ये कंतारा पण बनवता येतो, तुम्ही मंजुमल बॉईज पण बनवता येतो, आता थांबायचं नाही बनवलं आहे. सो असे जे फिल्म्स आहेत, जे विजन आहेत आणि ॲट द सेम टाईम कमर्शियल. सी पोस्ट कोविड ना काय झालं आहे, आता मी माझंही सांगतो, मी जेव्हा ट्रेलर बघतो ना एक सिनेमाचा, तेव्हा मी माझ्या मनात ठरवतो की हा मला सिनेमा थिएटरमध्ये बघायचा आहे का घरी बघायचा आहे. आता हा ना डिफॉल्ट सेटिंग झालं आहे आपल्या डोक्यात, जे आधी नव्हतं. म्हणजे आधी मी अगदी एक आर्टिस्टिक जे आर्ट सिनेमा असतो तोही मी आवडीने जाऊन थिएटरमध्ये बघायचो. पण आता आपण एक सेकंड थॉट देतो की अरे यार जाऊया का थिएटरमध्ये, का घरी बसूया आणि मग OTTवर आल्यावर बघूया. सो आय थिंक थिएटरमध्ये जर आणायचं असेल तर तुम्हाला जी त्या सिनेमा म्हणजे काय, तुम्हाला 3 तास वेगळ्या जगात घेऊन जायला पाहिजे. ते तसे सिनेमे बनणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे मराठीमध्ये. आणि हा माझा प्रयत्न आहे बंजारा, जेव्हा मी बनवला बंजारा, तो माझा हाच प्रयत्न होता की मला ती त्यांना सिनेमॅटिक ट्रीट द्यायची आहे. जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला ती जाणवलं पाहिजे. तुम्ही आणि हॉलच्या बाहेर जाल आणि तुम्ही जेव्हा ट्रॅफिक बघाल, ती रिक्षा बघाल, तुम्हाला ती रियालिटी हिट झाली पाहिजे की अरे यार 3 तास किती भारी वेगळ्या जगात होतो मी, आता परत घरी जा, काम करा, हे करा. ती रियालिटी हिट व्हायची आधी. म्हणून रिलीज सिनेमे पण अजून चालत आहेत. म्हणजे ये जवानी ये दिवानी आत्ता किती कमवलं, रॉकस्टारने किती कमवलं, अंदाज आपणा आत्ता चालला आहे, हे त्याच्याचमुळे ना. खरं तर हा सिनेमा खूप चॅलेंजिंग सिनेमा होता, कारण की
इतक्या हाईटवर शूट करणे, कमी ऑक्सिजनवर शूट करणे आणि वेदर चॅलेंजेस. कधी कधी आम्ही सनसाठी वेट करायचो की अभी सन गायब हो गया, लाईट नाही आ रहा है. मग त्यासाठी वी यूज टू वेट आणि मग तितक्याच वेळेत आम्हाला शॉट द्यायचं होतं. आय थिंक आम्ही सिक्कीममध्ये तो 5वा की 6वा दिवस होता आणि सनडाऊन होत होतं आणि आम्हाला पटकन एक शॉट द्यायचा आणि त्यानंतर पाऊससुद्धा आला, म्हणजे इट स्टार्टेड रेनिंग. तर खूप चॅलेंजेस थ्रू हा सिनेमा बनला आहे आणि मला असं वाटतं की आम्ही खूप वाटतं म्हणजे काय, आम्ही खरंच खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी, म्हणजे फ्रॉम स्पॉट दादा टू एव्हरीवन. तर इतक्या मेहनतीने हा सिनेमा बनलेला आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी प्लीज 16 मेला हा फिल्म रिलीज होत आहे, तर प्लीज या आणि बघा. फार मोठं स्वप्न आहे. मोठं स्वप्न मोठ्या पडद्यावरच बघायला पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की 2 महिन्यांनी येईल हा कुठल्या तरी टी व्हीवरती किंवा OTT प्लॅटफॉर्मवरती, तर 2 महिन्यांनी वगैरे हा छोट्या पडद्यावरती येणार नाही, त्यामुळे मोबाईलमध्ये दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला मोठ्या पडद्यावरच जाऊन बघावं लागेल. आणि हिमालय बघायचा असेल तर तो इथे बघून काय मिळणार आहे, त्याची मजाच दिसणार नाही. साधा डोंगर किंवा तो स्पीड ब्रेकर वाटेल नाही का. तो हिमालयासारखा 35 सिनेमा स्कोपवरच बघायला पाहिजे. म्हणून 16 मेला आवर्जून बंजारा चित्रपटगृहात जाऊन बघा आणि तो छोट्या पडद्यावर येणार नाही. बंजारा हा सिनेमा चांगल्या मैत्रीचा सिनेमा आणि चांगल्या प्रवासाचा सिनेमा आहे. हा चित्रपटगृहात येऊनच पहा. अर्थात मे महिन्यातच चित्रपट येतो आहे 16 मेला. बाहेर एवढा उखाडा आहे, थोडासा थंडावा घ्यायला थिएटरमध्ये या आणि आनंद घ्या चित्रपटाचा आणि त्या गोष्टीचा 16 मेला. मला असं वाटतं की आमच्या तिघांना असं पडद्यावर तुम्हाला पाहायला कधीच मिळालेलं नाही आहे आणि तुम्हाला आमच्या त्या कॉस्ट्युम्सवरून आणि गेटअपवरून लक्षात आलंच असेल की आम्ही तिघं काय डॅशिंग हिरो आहोत. पण त्याच्या बरोबरीने मला असं वाटतं की आपण नेहमी पुढच्या पिढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते प्रोत्साहन देण्यासाठी ही 3 अजून होऊ घातलेली एक तरुण पिढी नटांची तयार होते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा सिनेमा जरूर 16 मे नंतर जेव्हा प्रदर्शित होणार आहे तेव्हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा. धन्यवाद. मला असं वाटतं की बंजारा हा आमचा सिनेमा इज अन ऑलराऊंड एक्सपिरियन्स. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही थ्रिलिंग सिक्वेन्सेस पण आहेत. ह्याच्यामध्ये जसं भरत काका म्हणाले मैत्री तर आहेच आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 मित्रांची गोष्ट ही रोड ट्रिपवरती जात असताना त्यांच्यामध्ये होणारे सगळ्या सिच्युएशन्स, म्हणजे काही कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स आहेत जिकडे त्यांची मैत्री टेस्ट होत असते. त्या मैत्रीमध्ये त्यांचे काही चॅलेंजेस असतात, त्यांचे काही अनुभव असतात आणि काय एक्स्ट्रीम लेवलला जाऊन त्यांना जे एक्सपिरियन्सेस त्यांना मिळतात हे बघण्यात खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की त्या लार्जर दॅन लाईफ स्केलवरती जेव्हा तुम्हाला ह्यांचे प्रॉब्लेम्स दिसतात तेव्हा ते फक्त असं नाही होत की ते प्रॉब्लेम्स पण त्या लार्जर स्केलवरती मोठेच दिसतात. त्यामुळे ते ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं म्युझिक म्हणजे आमचे सगळे म्युझिकमध्ये सोनू निगम सरांनी एक गाणं गायलेलं आहे, विशाल ददलानी सरांनी एक गाणं गायलेलं आहे, शान सरांनी एक गायलेलं आहे आणि अवधूत दादा तर स्वतः आहेच इकडे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्ससाठी बंजारा ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि सगळ्या तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळ्यांना घेऊन 16 मेपासून सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा. आणि टेक्निकल टीम पण कमाल आहे. गौरव पोंक्षे यांनी खूप फॅन्टॅस्टिक सिनेमॅटोग्राफी केली आहे. सो म्युझिक चांगलं आहे. अवधूत गुप्तेनी म्युझिक चांगलं केलं आहे. स्नेहाने डिरेक्शन चांगलं केलं आहे. नाही, आय थिंक सगळ्यांनी सगळंच बोलून झालं आहे. मी फक्त एक सांगीन की जेवढे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे. सो वॉच आउट 16 मे. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बंजाराची सक्सेस पार्टीला